हॅलो एव्हरीवन, तुमचं सनाज किचनमध्ये स्वागत आहे. आज मी एक युनिक डेझर्ट बनवणार आहे, ते म्हणजे मँगो कॅरमेल खीर. हे जर तुम्ही एकदा बनवलं ना, तर तुमचा डेझर्ट मूड एकदम टॉप क्लास होईल. चला तर सुरुवात करूया. मँगो कॅरमेल खीर बनवण्यासाठी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. ते गरम झालं की त्यात बदाम आणि काजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे. हे तुमच्या खीरीला एकदम नटी फ्लेवर देईल. त्यानंतर मँगो शेवया पण थोड्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायच्या. या घरी बनवलेल्या मँगो शेवया आहेत. तुम्ही बाहेरून पॅकेट आणून सुद्धा ह्या शेवया बनवू शकता. मी इथे 2 ते 3 मिनिट शेवया भाजून घेणार आहे. जास्त वेळ भाजल्या तर त्या करपून जाऊ शकतात. त्यानंतर मी यात अर्धा कप साखर घालणार आहे. तुम्ही तुमच्या स्वीटनेसनुसार शुगर ॲड करू शकता. साखर कंटिन्युअसली हलवत राहायची आहे, नाहीतर ती खाली चिकटून बसू शकते. साखर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान मिक्स करत राहायचं. साखर खाली चिकटून बसू नये म्हणून मी इथे 1 चमचा तूप घालणार आहे, जेणेकरून ती साखर नीट विरघळेल आणि खाली चिकटणार नाही. त्यानंतर त्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. साखर जर अशी दिसली तर घाबरायचं नाही, ती आपोआपच थोड्या वेळाने विरघळून जाईल. त्यानंतर त्यात अजून 2 कप दूध घालायचं आणि ते छान मिक्स करायचं. मी इथे वेलची पूडचा वापर केलेला नाही. मी इथे वेलची पूड स्किप केलेली आहे, कारण मँगो शेवयांमध्ये ऑलरेडी इसेन्स आहे. त्यामुळे मी इथे वेलची पूड घातलेली नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पूड घालू शकता. त्यानंतर त्यात मँगो शेवया घालायच्या आणि मिक्स करायच्या. शेवया लगेच दूध सोक करून घेतात, त्याच्यामुळे शेवया जास्त वेळ शिजवायच्या नाहीत. त्यानंतर त्यात फ्राय केलेले काजू आणि बदाम दोन्ही घालायचे, छान मिक्स करायचे आणि 5 ते 7 मिनिट छान शिजवून द्यायचं. आपली मँगो कॅरमेल खीर तयार झालेली आहे. ही खीर एकदा ट्राय केली ना, तर तुम्ही टेस्ट याची कधीच विसरणार नाही. त्यानंतर आता ती सर्व करायची आणि छान त्याला डेकोरेट करायचं. मी इथे बदामाचे तुकडे आणि काजू घालून छान त्याला डेकोरेट करणार आहे आणि थोडेसे रोज पेटल्सनी गार्निश करणार आहे. अशाच चमचमीत, सुपर डिलिशियस आणि युनिक रेसिपीजसाठी आत्ताच सनाज रेसिपीला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.